बीडला लगेचच असं काही आरोपीच्याकडे गेलात, कारण मी बीडची आहे, मी परळीची आहे. वाल्मिक कराड ज्या वॉर्डचे नगरसेवक आहेत त्या वॉर्डमध्ये राहणारी मी आहे. इतक्यापर्यंत सांगते की सरसकट लगेचच वंजाऱ्यांना बदनाम करण्याचं काही कारण नाही. मी स्वतः वंजारी आहे. तुम्ही असं कसं काय म्हणू शकता? तुम्ही आम्ही गुन्हेगार आहोत का? नाही, हे बघा, बीड बिहार बनला असं कसं म्हणता तुम्ही? काय बीडमध्ये दुसरं काही नाहीच आहे का? अहो, बीडमध्ये 12 ज्योतिर्लिंगापैकी एक असणारं प्रभू वैद्यनाथाचं मंदिर परळीमध्ये आहे. 3.5 शक्तीपीठापैकी एक असणारं जोगेश्वरीचं मंदिर अंबाजोगाईमध्ये आहे. एवढं मोठं थर्मल पॉवर स्टेशन हे परळीमध्ये आहे. आद्य मुकुंदराजाची नगरी ही अंबाजोगाई आहे. कितीतरी गोष्टी बीडमध्ये आहेत. सुनील केंद्रेकर सारखे अत्यंत कर्तव्यदक्ष अधिकारी ज्यांची बदली होऊ नये म्हणून प्रयत्न करणारे आणि रस्त्यावर येणारे लोक हे बीडमधलेच आहेत. त्यामुळे बीडला लगेचच असं काही आरोपीच्याकडे गेलात, कारण मी बीडची आहे, मी परळीची आहे. वाल्मिक कराड ज्या वॉर्डचे नगरसेवक आहेत त्या वॉर्डमध्ये राहणारी मी आहे. इतक्यापर्यंत सांगते. परंतु होतं काय माहितीये का की सज्जनांच्या निष्क्रियता ही इतकी मोठी आहे ना की दुर्जनांची क्रियाशीलता जास्त मोठी दिसायला लागते आणि त्यामुळे गाव बदनाम होतं, जे अत्यंत चुकीचं आहे. या आडून कुणी जर पॉलिटिकल स्कोअर सेटल करत असेल तर त्यांना आमची विनंती आहे की सरसकट लगेचच वंजाऱ्यांना बदनाम करण्याचं काही कारण नाही. मी स्वतः वंजारी आहे. तुम्ही असं कसं काय म्हणू शकता? तुम्ही आम्ही गुन्हेगार आहोत का? माझ्यावर काही कुठली केसेस आहेत का? मी कुठल्या गुन्हेगारी पार्श्वभूमीतली आहे का? मग तुम्ही सरसकट असं काही गुन्हेगारीकरण करण्याची गरज नाही. निश्चितपणे या प्रकरणामध्ये जो काही विष्णू चाटे आहे, सुदर्शन घुले आहे, या लोकांना शिक्षा व्हायलाच हवी. मास्टर माइंडला सुद्धा शिक्षा व्हायला हवी, कारण खंडणीच्या प्रकरणातनं खुनाची परिणिती झालेली आहे आणि खंडणीतले गुन्हेगार आणि खुनातले गुन्हेगार या दोघांचे हाताचे ठसे फॉरेन्सिक लॅबनुसार जुळलेले आहेत. सो यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल होणं गरजेचं आहे. पण हा खुनाचा गुन्हा जर जाणीवपूर्वक दाखल करायला उशीर केला जात असेल, काय हे शक्य नाहीये का? फडणवीस साहेब का बरं या सगळ्या गोष्टींसाठी वेळ घेतात? एकीकडे सभागृहाच्या पटलावर फडणवीस साहेब म्हणाले की आम्ही या लोकांना मकोका लावू, आम्ही संघटित गुन्हेगारीचं कलम लावू. का लावत नाही तुम्ही? मकोका लावण्यासाठी स्थानिक पोलीस प्रशासनाकडनं फाईल मूव्ह व्हावी लागते. का ती फाईल मूव्ह होत नाही? का बरं देवेंद्र फडणवीस साहेब ती फाईल अजून मागवून घेत नाहीयेत? कारण यामुळे परळीतले सुद्धा, अगदी बंजारी सुद्धा मोकळा श्वास घेतील ना, निर्भय वातावरण तयार होईल. मला असं वाटतं गुन्हेगार हा गुन्हेगार असतो, त्याला जात नसते, धर्म नसतो, वर्ग नसतो, लिंग नसतो. गुन्हेगार गुन्हेगार आहे, त्याच्या प्रवृत्तीवर त्याला आपण टार्गेट करायला हवं. पॉलिटिकल स्कोअर ज्यांना सेटल करायचे त्यांनी सेटल करावे. त्यावर मला आता काही फार बोलायचं. एका पीआयचं तुम्ही नाव घेतलं, त्याच्या काय विषय? पीआय हेमंत कदम हे परळीच्या संभाजीनगर पोलीस स्टेशनला होते. या पीआय हेमंत कदमच्याच काळात दलित नेते मुक्ताराम गवळी यांना मारहाण झाली आणि मारहाण स्वतः हेमंत कदमने केली. हेमंत कदमच पीआय असताना टाइम्स नाऊची महिला पत्रकार सुकेशनी नाईकवाडे हिला धक्काबुक्की झाली, तिच्यावर खोट्या केसेस झाल्या. हेमंत कदमच्याच काळात लॉकअपमध्ये झरीन शेखचा मृत्यू झाला. हेमंत कदम पीआय असतानाच सुषमा अंधारेवर खोटी 307ची केस झाली. हेमंत कदम पीआय असतानाच अनेक असंख्य 200पेक्षा जास्त लोकांवर 307, 353 आणि 354चे सरसकट कलम टाकले गेले. हेमंत कदम हा खाकी वर्दीच्या आडून फक्त आणि फक्त राजकीय नेत्यांच्यासाठी काम करणाऱ्या एजंटच्या पद्धतीने काम केलं आणि या माणसाचा उल्लेख सुरेश धस यांनी केला. सुरेश धस म्हणाले सुद्धा की परळी जो पीआय होता त्याला एलसीबीचा प्रमुख कुणी केला ते शोधा. का बरं हेमंत कदमला अजून चौकशीत घेतलं जात नाही? हेमंत कदमला तुम्ही चौकशीत घ्या, तुम्हाला अनेक गोष्टी अजून याच्यापेक्षा भयानक कदाचित पुढे येतील. ह्या सगळ्या बीड परळी प्रकरणामध्ये धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी होते. तुम्ही कसं बघता याच्याकडे? खरंच त्यांनी राजीनामा द्यावा? ते म्हणतात मी देणार नाही, कारण मी काही आरोपी नाही. नाही, हे बघा, 100 दिवसाचा कार्यक्रम मुख्यमंत्री महोदयांनी सगळ्या खात्याच्या लोकांना बोलवून एकत्रितपणे दिला. ज्या खात्याच्या लोकांना त्यांनी 100 दिवसाचा कार्यक्रम दिला त्याच्यामध्ये अन्न नागरी पुरवठ्याचं खातं सुद्धा होतं. याचा स्पष्ट अर्थ असा आहे की धनंजय मुंडेंना ज्या अर्थी 100 दिवसाचा कार्यक्रम दिलाय त्या अर्थी देवेंद्र फडणवीसांनी धनंजय मुंडे यांना अभय दिलेला आहे आणि देवेंद्र फडणवीसांची स्वतःची इच्छा कदाचित राजीनामा घेण्याची नाहीये, त्यामुळे बाकीच्या चर्चा खुंटतात. तुम्ही किती आदळआपट केली, आले देवाजीच्या मना, ते महाराष्ट्राचे चाले ना. त्यामुळे देवाजींच्या मनात काय आहे ते देवाजींनाच माहिती. मला असं वाटतंय की या सगळ्यांच्या आडून संतोष देशमुखांच्या, मी पुन्हा सांगते की सुदर्शन घुले, विष्णू चाटे या सगळ्या लोकांना फाशीचीच शिक्षा व्हायला पाहिजे. परंतु संतोष देशमुखच्या आडून जे एक राजकारण आणि एक स्कोअर सेटल करण्याचा जो प्रयत्न होतोय तो अत्यंत घाणेरडा गलिच्छ आहे, जो थांबला पाहिजे. काही जातीय पुढारी जाणीवपूर्वक या सगळ्या गोष्टींना मग आपण कोपर्डी बघितली असेल, नंतर आता हे संतोष देशमुख म्हणजे गुन्हेगारीला कुठलीच जात नसते, हे वास्तव आहे. तरी पण ह्या सगळ्या गोष्टी तिकडे होताना दिसतात. स्थानिक स्वराज्य संस्थांचे इलेक्शन आहे साहेब, असं काय करताय? स्थानिक स्वराज्य संस्थांच्या इलेक्शनमध्ये हे सगळे कार्ड वापरावी लागतील, परंतु हे वाईट आहे, असं व्हायला नको. मला असं वाटतं की इथे कुणी मराठा, कुणी एक लक्षात घ्या, या मी म्हटलं की मी बोलते, मी वंजारी आहे, जितेंद्र आव्हाड वंजारी आहेत, कितीतरी लोक आहेत ना की जे त्या बाजूने, या पीडितांच्या बाजूने बोलत आहेत. आणि अशी ही परिस्थिती आहे की जात आणि म्हणजे तुम्ही परळीत जाऊन जर सर्वे केले, लोक भीतीने बोलत नाही तो.
पण 75% वंजारी सुद्धा पीडितच आहेत ना. Exactly. खून फक्त तिथं एकट्या संतोष देशमुखचं झालेलं नाही. वंजारी समुदायाला असं लगेचच असं आरोपीच्या कडघऱ्यात उभं करायचं काही कारण नाहीये आणि हे अत्यंत चुकीचं आहे. मला असं वाटतं की जो सर्वसामान्य वंजारी आहे त्याला या गोष्टीत काही रस नाही, काही घेणं देणं नाही. तो बिचारा आपला रोज सकाळी उठतोय, स्वतःचं दैनंदिन कामकाज करतोय आणि आपली पोटाची खळगी भरण्यासाठी काबाड कष्ट करतोय. तर त्याला या राजकारणात ओढून विनाकारण एक संपूर्ण जात स्टिग्मटाईज करावी असं करू नये. असं करणाऱ्याला तुम्ही काय सांगा? नाही, त्यांनी कुठल्याच जातीबद्दल करू नये. त्यांनी मराठा जातीबद्दलही करू नये, वंजाऱ्यांबद्दलही करू नये आणि बौद्धांबद्दलही करू नये. आणि बोलणाऱ्या सगळ्यांना आमची अजून एक विनंती असेल की कृपया संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांना तर न्याय मिळावा, पण त्यासोबतच सोमनाथ सूर्यवंशीच्या प्रकरणाकडेही त्यांना जरा लक्ष द्यावं. आणि सोमनाथ सूर्यवंशी सुद्धा माणूसच आहे, त्याचा सुद्धा जीव गेलेला आहे आणि त्याच्याशी संबंधित असणारे 2 पोलीस अधिकारी अजूनही मोकाट आहेत. त्या 2 पोलीस अधिकाऱ्यांचं काय करणार आहे देवेंद्र भाऊ, त्याचंही उत्तर आम्हाला मिळायला हवं.